बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या उपस्थितीत मिसळ कट्टा हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली जाईल। कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न, केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारनं आजवर कोल्हापूरला दिलेला निधी आणि त्यातनं मार्गी लागलेली विकास कामं यावरती ते बोलणार आहेत। तसंच महायुती सरकारचं धोरण आणि लोकहिताच्या योजनांसंदर्भात मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहेत। राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। मिसळ कट्टा कार्यक्रमात ते कोल्हापुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळपास 1000 तज्ञ प्रतिष्ठित मान्यवरांशी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। मी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीच्या प्रचाराला फाटा देत या पद्धतीचे लोकांशी कनेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर असेल, कोल्हापूर असेल, त्या भागातले जे प्रसिद्ध व्यंजन आहेत त्यांच्याबरोबर लोक कनेक्ट होतात, म्हणून इथं मिसळ कट्टा कार्यक्रम होतोय। त्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत। विशाल, विशेष असा हा कार्यक्रम असणार आहे मिसळ कट्ट्याचा। कशा स्वरूपात हा कार्यक्रम आणि कशी तयारी केली आहे कोल्हापूरकरांनी, कशा पद्धतीने प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर होऊ शकते? नक्कीच प्रज्ञा, थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत पॅव्हेलियन हॉटेल या ठिकाणी हा जो मिसळ कट्टा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल। सगळी सध्या दृश्य जर आपण पाहायची झाली तर मोठा पेंडॉल जो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जवळपास 1000हून अधिक मान्यवर जे आहेत ते या मुलाखतीसाठी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील त्यावेळेस हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल आणि त्यानंतर या ठिकाणी एक मुलाखत जी आहे ती मुख्यमंत्र्यांची पार पडेल आणि या मुलाखतीतून देवेंद्र फडणवीस जे आहेत ते संवाद साधणार आहेत। खरं तर या मुलाखतीतून कोल्हापूरचा जो विकास असेल, कोल्हापूरचे जे प्रश्न असतील त्याबाबत ही संपूर्ण एक मुलाखत असणार आहे आणि या मुलाखतीतून ते संबोधित देखील करणार आहेत। संपूर्ण मुलाखती ही जी मुलाखत जर पाहिजे झाली तर खासदार धनंजय महाडिक यांनी एक मिसळ कट्टा हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून या संपूर्ण हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आणि यामध्ये कोल्हापूरातले काही तज्ञ मंडळी असतील ज्याच्यामध्ये जवळपास 1000हून मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले। थोड्याच्या वेळात ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील त्या ठिकाणी या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांची मुलाखत जी आहे ती घेतली जाईल आणि या प्रकट मुलाखतीमधून जे कोल्हापूरचे विकास कामांचे असतील, रस्ते असतील, प्रलंबित प्रश्न असतील त्याबाबतचे मुद्दे जे आहेत ते मांडले जातील आणि त्याचे उत्तर असतील त्याबाबतचा संवाद जो आहे तो मुख्यमंत्री साधणार आहेत। कोल्हापूरकरांनी जर पाहिजे झालं तर आज या संदर्भात मिसळ कट्टा हा कार्यक्रम आणि यासाठी मिसळ देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा आस्वाद देखील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही मान्यवरांनी घेतला आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री ज्यावेळेस पोहोचतील ते देखील या मिसळचा आस्वाद जो आहे तो घेणार आहे। हा जो कार्यक्रम आहे जवळपास शहरातल्या जवळपास 20 प्रभागांमधल्या 40 ठिकाणी LED स्क्रीन ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे नागरिक देखील हा मुख्यमंत्र्यांचा हा संवाद जो तो पाहू शकणार आहे। कोल्हापूरकरांशी आज मुख्यमंत्री नेमकं काय संवाद साधणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपकडून आयोजित केलेला हा मिसळ कट्टा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे या कार्यक्रमाकडे लक्ष जे आहे ते कोल्हापूरकरांचं लागलेलं आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि हा कार्यक्रम नक्कीच यावर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका कायम आहे। मतदानासाठी अवघे 3 दिवस शिल्लक असतानाच फडणवीसांच्या सभांचा भरगच्च कार्यक्रम पाहायला मिळतोय। आज फडणवीसांच्या 4 सभा होतील। कोल्हापूर, पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईमध्ये आज सभांचं आयोजन करण्यात आलंय। त्याआधी कोल्हापुरात मिसळ कट्टा पार पडेल आणि त्यानंतर इतर ठिकाणी सभांचा धडाका पाहायला मिळेल। आज फडणवीसांच्या या सभा आहेत। या सभांमधनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी जी टीका केलेली आहे त्या टीकेला ते कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।